हे पहा, गणितामधील रेल्वेवरचा प्रश्न हा ॲलिगेशन आणि मिक्सचर म्हणजेच मिश्रणावरील प्रश्नासारखा सुटू शकतो, ते या प्रश्नामधून आपण बघून घेऊ. बघा, विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन रेल्वे आहेत. त्या प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या एका व्यक्तीला अनुक्रमे 30 सेकंद आणि 15 सेकंदात ओलांडतात आणि 25 सेकंदात त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना ओलांडतात. तर त्यांच्या वेगांचे गुणोत्तर किती? आता त्या ज्या दोन ट्रेन आहेत त्या व्यक्तीला 30 आणि 15 सेकंदात ओलांडतात की नाही, मग आपण काय करायचं, 30 सेकंद इथे लिहिलं मी आणि 15 सेकंद इथे लिहिलं. ठीक आहे. 25 सेकंदात त्या एकमेकींना ओलांडतात. ती मीन व्हॅल्यू आहे, ती मी इथे लिहिली. बघा किती सिंपल आहे आणि तुम्ही असं सोडवलंच नसेल कधी. 30, 15, 25 असं आपण ॲलिगेशन सोडवतो, मिश्रण. मग आता बघा, हा मी एक्स ड्रॉ केला. 30 मधून 25 गेले, किती येतात? 5. ते मी इथे लिहिले. आणि 15 आणि 25 यांच्यातला फरक कितीचा आहे? 25 वजा 15 तो येतो 10. तो बरोबर मी इथे लिहिला आणि दोघांच्या मध्ये दिलं गुणोत्तराचं चिन्ह. माझं उत्तर आलं 10/5. आता या 10/5ला जर मी 5 ने भाग दिला तर काय येईल? 5 दुने 10 आणि नंतर 5 एके 5 म्हणजे उत्तर येतं 2/1, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3. बघा ना, तुम्हाला वाटलं पण नसेल की प्रश्न आहे रेल्वेचा, पण आपण सोडवतोय ॲलिगेशनच्या साह्याने. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.